नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजबळ। तर मित्रांनो, आज आपण अंधश्रद्धेविषयी थोडक्यात चर्चा या ठिकाणी करणार आहोत की आपल्या भारत देश हा 21व्या शतकामध्ये वाटचाल करत आहे आणि आपल्या भारतापेक्षा अनेक छोटे मोठे देशांनी जागतिक लेवलवर प्रगती केलेली आहे। मग आपला भारत देश एवढा मोठा असताना एकीकाळी आपल्या भारत देशाला सोन्याची चिडिया म्हणून ओळख त्या ठिकाणी होती। मग आपल्या भारत देशाने या इतर छोट्या मोठ्या देशापेक्षा खूप मोठी प्रगती करायला पाहिजे होती, कारण आपल्या भारत देशामध्ये अनेक खूप मोठमोठे साठे आहे, अनेक व्यवसाय उद्योग धंद्याला प्राधान्य देणारा हा आपला भारत देश आहे। मग तरी आपण या इतर देशापेक्षा आधुनिक काळामध्ये थोडं मागावलेलं काय आहे, याला कारण काय आहे? कारण आपले जेवढे राज्य आहे तेवढे इतर देश आहे, तरी आपल्या राज्या एवढे देश आज जागतिक लेवलवर त्या ठिकाणी राज करत आहे, विकास करत आहे, प्रगती करत आहे आणि त्यांचं जागतिक लेवलवर वर्चस्व आहे। आणि आपला हा भारत देश सर्वात मोठा लोकसंख्येने देश असलेला देश, आजही आपण या इतर देशापेक्षा थोडी आपली ताकद कमकुवत आहे। मित्रांनो, आपला भारत देश विकासापासून किंवा आधुनिक काळात थोडं मागे राहण्याचं कारण काय? तर याला अंधश्रद्धा कारणीभूत आहे। कारण इतर देशामध्ये लहान लहान मुलं, महिला अनेक शोध लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि आपल्या भारत देशामध्ये अनेक महिला, अनेक लहान लहान, अनेक तरुण ह्या अंधश्रद्धेच्या बळी या ठिकाणी पडलेले आहेत। आता आपण आताच 8-15 दिवसाचं उदाहरण घ्या, जे सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, वृत्तपत्रामध्ये खूप मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे, ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात महाराज भोंदूबाबा यांचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले। आणि ज्यावेळेस या महाराज यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले असतात तर त्याच्यावर प्रशासनाने कारवाई केली, त्या महाराजाला ताब्यात त्या ठिकाणी घेण्यात आली। तर मित्रांनो, हा महाराज सापडला म्हणून हा आरोपी या ठिकाणी झाला, त्यांचे व्हिडिओ व्हायरल त्या ठिकाणी झाले म्हणून या महाराजवर कारवाई करण्यात आली। अनेक धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील महिलांसोबत हे महाराज अश्लील चाळे त्या ठिकाणी करत होत्या आणि चांगल्या सुशिक्षित महिलांचे व्हिडिओ या सोशल मीडियावर व्हायरल झाले। या महिलांचे आज विचार करण्याची गोष्ट आहे की काही महिला नवऱ्यासोबत संभोग करण्यासाठी त्या ठिकाणी 3 वेळा विचार करतात आणि ह्या महिला अचानक सुशिक्षित घराण्यातल्या असलेल्या महिला आज एक अनोळखी महाराज सोबत शारीरिक संबंध करण्यासाठी तयार कसे होतात? त्या व्हिडिओमध्ये अनेक महिला त्या महाराजचं लिंग तोंडामध्ये घेताना दिसून आल्या, अनेक महिला त्या ठिकाणी त्या लिंगाचं साफसफाई करताना त्या ठिकाणी दिसून आल्या। तर किती किळसवाणी गोष्ट ही या ठिकाणी दिसून येते आणि याला एकमेव कारण काय? तर ही अंधश्रद्धा। आपल्या महिलांनी, पुरुषांनी ज्या महापुरुषांचे विचार घ्यायला पाहिजे होते, मग छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, असे अनेक थोर महापुरुषांचे विचार घेणं त्याला सोडून आणि कुठेतरी अशा या भामट्या अशोक महाराजच्या नादी लागून अनेक महिला अंधश्रद्धेला बळी पडताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर मित्रांनो, अशोक महाराज सापडला म्हणून हा या ठिकाणी आरोपी झाला, पण अनेक या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये महाराज आहे। मग याच्यावर प्रशासनाचं किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचं लक्ष आहे का? किंवा हे महाराज खरंच चांगल्या प्रवृत्तीचे आहे का? याच्यावर कोणाचं लक्ष आहे का? बरेच जण या ठिकाणी म्हणतील की तुम्ही आमच्या देवा धर्मावर, साधू संतांवर या ठिकाणी आरोप करत आहात। तर मी त्यांना सांगू इच्छितो की मी सगळ्याच महाराजांना दोष या ठिकाणी देऊ शकत नाही, पण महाराज देवा धर्मावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी। आणि अनेक महाराज देवा धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याचं काम या ठिकाणी करताना दिसून येत आहे। तर प्रशासनाने सर्व महाराजांची चौकशी या ठिकाणी करायला पाहिजे। तुम्ही महाराज केव्हापासून झाले, त्यांची कारकिर्दी त्या ठिकाणी तपासायला पाहिजे, कारण ते खरंच लहानपणापासून धार्मिक क्षेत्रामध्ये आहे का, किंवा त्यांचं कार्य याच्या अगोदर काय होतं? कारण कुठेतरी हा पाखंडवाद पसरवण्याचं काम अनेक या भोंदू साधू महाराजांच्या माध्यमातून होत आहे। तर कुठेतरी या महाराजवर लक्ष ठेवणं गरजेचे आहे। आणि मी महिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो
की तुम्ही देवा धर्माला भजा, श्रद्धा ठेवा, पण अशा अंधश्रद्धेला आपण बळी का पडतात? कारण तुम्ही त्या आज विचार करण्याची गोष्ट आहे, इतके घाणेरडेपणा त्या सुशिक्षित महिला या महाराज सोबत करताना दिसून आल्या आणि तेही तो महाराज त्या महिलावर कोणतीही बळजबरी त्या ठिकाणी करताना दिसून नाही आला. त्याच महिला स्वतःहून त्या महाराज सोबत असलीच चाळे करताना दिसून आल्या. तर किती दुर्दैव मी आपल्या देशाचं या ठिकाणी म्हणेल. आणि या आता बरेच जण मला हा व्हिडिओ पाहून या ठिकाणी म्हणतील की तुम्ही आंबेडकरवादी असल्यामुळे तुम्ही देवा धर्माला मानत नाही आणि तुम्हाला कुठेतरी एक निमित्त आमच्या देवा धर्माविषयी बोलण्यासाठी लागलं म्हणून तुम्ही आमच्या देवा धर्मावर टीका या ठिकाणी करत आहे. तर मी त्या मित्रांना सांगू इच्छितो की मित्रांनो, मीही या भारत देशाचा नागरिक आहे आणि भारत देशाचा नागरिक असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माचा आदर करण्याचा अधिकार या घटनेने दिलेला आहे. तर मी कोणत्याही देवा धर्मावर त्या ठिकाणी टीका करत नाही, पण असे भोंदू महाराज याच्यावर प्रशासनाचा लक्ष त्या ठिकाणी पाहिजे, अंधश्रद्धेवाल्यांचं लक्ष त्या ठिकाणी पाहिजे, जेणेकरून ज्या महिलांचा संसार आता हे वैवाहिक जीवन जरी यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असेल पण यांच्या वैवाहिक जीवनात 100% अडचण येणारे ज्याही महिला या लोकांच्या ओळखीच्या असेल, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्याविषयी वेगळा राहणार आहे. तर अशाच कोणत्याही भोंदू बाबाला आपण बळी पडू नये म्हणून मी या ठिकाणी सांगतो की जे खरंच साधू संत आहे, वैचारिक आहे, जे महापुरुष आहे, त्यांच्या सानिध्यात आपण त्यांनाच आपला गुरु त्या ठिकाणी मानावा. आणि मी महापुरुष या महाराजांना या ठिकाणी सांगतो की तुम्ही लोकांमध्ये अंधश्रद्धाचा प्रचार प्रसार करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू द्या, सावित्रीबाई फुले यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू द्या, माता जिजाई यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचू द्या. शिक्षणाचं महत्व महिलांना, पुरुषांना, तरुणींना या ठिकाणी सांगा, पण कुठेतरी अंधश्रद्धा पसरवण्याचं काम या धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून आपण करू नये. आणि मी प्रशासनाला व अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व या महाराज यांच्यावर लक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलं पाहिजे, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या महाराजांवर कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे. आणि प्रशासनानेही पहिले प्रथम ज्याही महाराज आपल्या भारतात महाराष्ट्रातील असेल त्यांची सखोल चौकशी करून त्यांनाच महाराज त्या ठिकाणी घोषित करायला पाहिजे. कारण कोणी आता भगवे कपडे घालून कपाळाला टिळा लावून त्या ठिकाणी महाराज बनत आहे आणि महाराज बनत असताना हा एक पैसे कमवण्याचं माध्यम झालेलं आहे. कारण लोक सुखाच्या सानिध्यात असताना लोकांना वाटतं देवा धर्माच्या नांदी लागल्या असता, महाराजांच्या नांदी लागल्या असता तर कुठेतरी आपलं भलं त्या ठिकाणी होणार आहे. आणि या सुखाच्या शोधासाठी अनेक महिला, पुरुष अशा भोंदू बाबाच्या नांदी या ठिकाणी लागतात. तर मी प्रशासनाला विनंती करतो की प्रत्येक महाराजांची चौकशी करून त्यांची जीवनाविषयी माहिती काढून जे महाराज खरे आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि जे अंधश्रद्धा पसरवणारे महाराज आहेत अशा अनेक महाराजांवर कारवाई प्रशासनाने, अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने करायला पाहिजे, जेणेकरून ज्या या महिलांचे जीवन या ठिकाणी बर्बाद झालेले आहे तसे जीवन अनेक महिलांचं या ठिकाणी होऊ नये. कारण या महिला कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी बहीण आहे आणि या अशा आपल्या माता बहिणीचा अपमान असे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर कोणाचे अजून व्हायरल होऊ नये एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मी सर्व मित्रमंडळींना, सर्व जनते मायबापला सांगू इच्छितो की आजचा हा व्हिडिओ काढण्याचं कारण कोणाचंही मन दुखवण्याचं नाही आहे, फक्त हेतू एवढंच आहे की आपण कोणत्याही महाराजांच्या सानिध्यात जात असताना आपण त्या महाराजाची चौकशी करून तो महाराज चांगला विचाराचा आहे का, महापुरुष आहे का, तेव्हाच या महाराजाची आपण भक्ती या ठिकाणी करावे, जेणेकरून आपल्यावर कोणताही याचा दुष्परिणाम होणार नाही किंवा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडचण त्या ठिकाणी येणार नाही. अनेक तरुण मुली सुद्धा ज्या शिकत सवरेल महिला आहेत त्या मुली सुद्धा अशा भोंदू महाराजांच्या नांदी या ठिकाणी लागतात आणि कुठेतरी असे महाराज या महिलांना एक हिप्नोटाईज करतात, काही गुंगीच्या गोळ्या औषधी देऊन त्या ठिकाणी या महिलावर, तरुणावर असलीच चाळे या ठिकाणी करतात. तर आपण कोणताही प्रसाद घेताना त्या ठिकाणी त्याची चौकशी करून किंवा माणसावर त्याचा उपयोग
सर्वप्रथम करावा, तेव्हाच आपण तिथले जडीबुटी किंवा प्रसाद घ्यावा, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि महाराजाला भेटायला जाणारे जरी असलं तर दिवसा त्या ठिकाणी जायचं, आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी जायचं. कोणीही एकटा महाराज सोबत महिलांनी खास करून महाराजाला भेटण्यासाठी जाऊ नये, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.